चला तर आज आपण बनवणार आहोत अस्सल चुलीवरचं गावरान चिकन। पहिलं चिकन छान कट करून घ्यायचंय। चिकन कट केल्यानंतर त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून मस्त त्याला मिक्स करून मॅरिनेट करून घ्यायचंय। चांगलं मिक्स झाल्यानंतर चुलीवर पातेलं ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय। तेल छान गरम होऊन द्यायचंय। त्या गरम झालेल्या तेलामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा टाकून झाल्यानंतर ते तेल आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं। नंतर आपण जे मिक्स केलेलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते पूर्ण कांदा आणि तेलामध्ये टाकून घ्यायचं। ते टाकल्यानंतर पुन्हा एकदा त्या तेलाला त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असं ते आपण जे चिकन टाकलेलं ते शिजवून घ्यायचं। नंतर पुन्हा एकदा तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्यानंतर आपण जे घरगुती बनवलेलं वाटण असतं त्याच्यामध्ये कोथिंबीर, कांदा, नंतर गरम मसाले, अद्रक या सगळ्या गोष्टी टाकलेले जे वाटण आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं। तेलामध्ये छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याला छान गरम होऊन द्यायचं आणि व्यवस्थित तेलामध्ये मिक्स होऊन द्यायचं। नंतर आपले जे घरचे सगळे लाल मसाले असतील, चिकन मसाला, मटन मसाला, लाल मिर्च पावडर हे सगळं टाकून घ्यायचं। ते व्यवस्थित सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। पुन्हा एकदा तेलामध्ये सगळे मसाले आणि जे वाटण आहे ते व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ग्रेव्हीची टेस्ट खूप छान लागेल आणि ग्रेव्ही अशी थिक होईल। त्या पद्धतीने छान असं तेलामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। नंतर एकदा ते सगळं मिक्स झाल्यानंतर आपलं चांगलं छान सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं। नंतर आपलं जे घरी बनवलेलं वाटण असेल त्याचं पाणी आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून अजून छान थिकनेस येईल ग्रेव्हीला आणि ग्रेव्हीची टेस्ट ही खूप छान लागेल। पुन्हा एकदा सगळं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर पूर्ण त्याला गरम होऊन द्यायचं उकळी येईपर्यंत। नंतर आपलं जे घरी बनवलेलं आपण जे शिजवलेलं चिकन आहे ते सगळं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्या मसाल्यांच्या वाटणाच्या ज्या ग्रेव्ही आहे ते आणि आपण शिजवलेलं चिकन छान असं मिक्स करून घ्यायचंय। अशा पद्धतीने आपला गावरान रस्सा तयार आहे। अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।